नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत। महाराष्ट्र आज पुन्हा एकदा हादरला। बदलापूरमध्ये 2 मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आणि त्यानंतर त्याचे पडसाद आज दिवसभर पाहायला मिळाले। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज। तब्बल 10 तासानंतर आंदोलकांना रुळावरून हटवण्यात पोलिसांना यश। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलिसांनी बळाचा वापर केल्यानं आंदोलक संतापले। आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकवर दगड पोलिसांवर फेकले। दगडफेकीनंतर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यातही घेतलं। पोलिसांनी बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील रस्तेही मोकळे केले। नागरिकांना घरी जाण्याचं पोलिसांचं आवाहन। बदलापूर स्टेशन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। बदलापूरच्या नामांकित शाळेमध्ये 3.5 वर्षाच्या 2 चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार। शाळेबाहेर पालकांचा ठिय्या। बदलापूर रेल्वे स्थानकातही रेल रोको आंदोलन। व्यापारी, स्कूल बस संघटनांचाही बंदला पाठिंबा। बदलापूर चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर पोलिसांकडून तब्बल 12 तासानंतर गुन्हा नोंद। पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ आणि हलगर्जीपणा केल्याचा पालकांचा आरोप। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। मात्र कुठल्याही आंदोलकाला इजा होणार नाही याची पोलिसांकडून खबरदारी। चिमुकलींवर ज्या शाळेत अत्याचाराची घटना घडली त्या शाळेची संपत्ती नागरिकांकडून तोडफोड। शाळेचे दरवाजे, खिडक्या, साहित्याची मोडतोड। बदलापुरात आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक। रेल्वे ट्रॅकवरील दगड उचलून आंदोलकांनी पोलिसांवर फेकले। आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरून हुसकावल्यानंतर संतप्त जमावाची एसटी बसवर दगडफेक। दगडफेकीमुळे बसच्या काचा फुटल्याचा व्हिडिओ समोर।